नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जनरल सायन्स वर्कबुक स्टँडर्ड 6 यामधील लेसन नंबर 6 सबस्टन्स इन डेली यूज या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सबस्टन्सचा अर्थ होतोय पदार्थ किंवा वस्तू. तर मराठीमध्ये सबस्टन्सचा अर्थ वस्तू होतोय. तर आपल्याला या ठिकाणी वस्तू घ्यायचा आहे. तर सबस्टन्स इन डेली यूज म्हणजेच डेली यूजमधले वस्तू असा त्याचा अर्थ होईल. तर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, फिल इन द ब्लँक्स यूजिंग प्रॉपर वर्ड्स. तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर वर्ड जो आहे तो यूज करून फिल इन द ब्लँक्स फिलअप करायचे आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, रबर मेड बाय द व्हल्कनायझेशन इज डॅश डॅश मटेरियल. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे ते आहे आर्टिफिशियल. आर्टिफिशियल ही फिल इन द ब्लँक्स तुम्हाला व्यवस्थित राईट करून घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, मॅन मेड मटेरियल्स आर मेड बाय डॅश डॅश नॅचरल मटेरियल्स. तर या ठिकाणी प्रोसेसिंग ही फिल इन द ब्लँक्स तुम्हाला राईट करायची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश थ्रेड वॉज डेव्हलप सिम्युलेटन्सली इन न्यूयॉर्क अँड लंडन. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे ती आहे नायलॉन. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, रियॉन इज ऑल्सो नोन ॲज डॅश डॅश. तर फिल इन द ब्लँक्स आहे सिंथेटिक सिल्क. तर या ठिकाणी सिंथेटिक सिल्क म्हणजेच कृत्रिम सिल्क. सिंथेटिकचा अर्थ आहे कृत्रिम. तर मराठी मिनिंग पण राईट करून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला या ठिकाणी मराठी मिनिंग माहिती असेल तरच तुम्हाला त्या सेंटेन्सचा अर्थ कळेल. त्यासाठी मराठी मिनिंग राईट करणं गरजेचं आहे. कृत्रिम या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स राईट करायची. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, बोथ किचन युटेन्सिल्स अँड इलेक्ट्रिकल केबल्स आर मेड फ्रॉम डॅश डॅश. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स तुम्हाला राईट करायची आहे ॲल्युमिनियम. तर ॲल्युमिनियम ही फिल इन द ब्लँक्स या ठिकाणी राईट करायची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ग्लास कॅन बी मेड फ्रॉम डॅश डॅश अँड डॅश डॅश. तर या ठिकाणी सँड म्हणजे वाळू आणि सेकंड आहे कार्बोनेट. त्यानंतर सेवन्थ नंबरचा क्वेश्चन आहे, द सॅफ ऑफ रबर ट्री इज कॉल्ड डॅश डॅश. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे ती आहे लेटेक्स. लेटेक्स म्हणजेच कच्चं रबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट आर वी यूज फॉर. तर या ठिकाणी सॉईल दिलंय. सॉईल म्हणजे माती. सॉईल इज यूज फॉर फार्मिंग अँड ॲग्रिकल्चर. इट इज ऑल्सो यूज टू कन्स्ट्रक्शन्स. अँड देन सेकंड वूड. फर्निचर इज मेड फ्रॉम वूड. द डोअर्स अँड विंडोज ऑफ हाऊसेस आर ऑल्सो मेड फ्रॉम वूड. नायलॉन दिले. नंतर नायलॉन थ्रेड्स आर अ डर्बल्स अँड द हेन्स इन मेकिंग. त्यानंतर पेपर इज फॉर रायटिंग फॉर मेकिंग बुक्स, नोटबुक्स, रजिस्टर्स, ग्रीटिंग कार्ड्स एक्सेट्रा. अँड रबर. आता रबरची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिली आहे, ती ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फाइंड आउट. तर फाइंड आउट करायचं तुम्हाला, व्हॉट इज लॅक ऑप्टेन फ्रॉम नेचर. तर नेचरमधून लाख ही जी वनस्पती आहे किंवा हे जे ऑप्टेन आहे ते कसं भेटतं, तर त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, हाऊ आर पर्ल्स अबाउट इट ऑप्टेन. तर या ठिकाणी हाऊ आर पियर्स ऑप्टेन. तर बघा या ठिकाणी मोती, पर्ल मीन्स मोती. तर याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. वाय डिड द नीड फॉर मॅन मेड मटेरियल्स अराईज. तर या ठिकाणी जे मॅनमेड मटेरियल आहे ते कसे उदयाला आले असा त्याचा अर्थ होतोय. तर या ठिकाणी बघा, मॅन कंटिन्युअसली स्ट्रीव्स फॉर द नेवर अँड नेवर थिंग्स. ही ऑलवेज न्यूअर अँड न्यूअर थिंग्स ऑलवेज. He always wanted to make his life more comfortable. Therefore, from the natural substance, he tried to make different.
तर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच आर द मटेरियल्स नॅचरल मटेरियल्स ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर आन्सर इज फॉलोइंग प्लांट origin and the animals origins natural materials are obtained. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे प्लांट ओरिजिन मटेरियल, प्लांटपासून मिळणारे. तर बघा या ठिकाणी कॉटन आहे म्हणजे कापूस, जूट, हेम्प, टॅक आणि वूड हे आपल्याला वनस्पतीचे मूळ आहेत म्हणजे वनस्पतीपासून भेटले. त्यानंतर फ्लावर्स आहे, फ्रूट आहे. त्यानंतर ॲनिमल ओरिजिन तर लेदर आहे, सिल्क आहे, लॅक आहे, पर्ल आणि वूड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज व्हल्कनायझेशन. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हल्कनायझेशनचा अर्थ आहे गंधक व रबर यांचे संयोगी ज्याचा संयोग होतो त्याला व्हल्कनायझेशन असे म्हणतात. तर बघा परत एकदा, गंधक व रबर याचे संयोगीकरण म्हणजेच व्हल्कनायझेशन. तर बघा व्हल्कनायझेशन इज अ केमिकल प्रोसेस. इन धिस प्रोसेस द रबर इज हेटेड विथ द सल्फर फॉर 3 to 4 hours रबर हार्ड. तर बघा गंधक आणि संयोगाचं मिश्रण करून 3 किंवा 4 तास ते थंड होऊ दिलं जातं. त्यानंतर रबर कडक होऊन जातं. त्यालाच रबराचे व्हल्कनायझेशन असे म्हणतात, त्यालाच व्हल्कनायझेशन म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच नॅचरल मटेरियल्स आर यूज टू ऑब्टेन फायबर्स. तर बघा या प्रश्नाचं आन्सर जे आहे ते या ठिकाणी दिलंय द नॅचरल मटेरियल्स यूज टू ऑब्टेन फायबर्स आर कॉटन, जूट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5th नंबरचा. तर 5th नंबरचा विच नॅचरल सबस्टन्स वी आर यूज टू कन्स्ट्रक्शन्स वर्क प्रोव्हाइसली अँड विच मॅन मेड सबस्टन्स आर यूज दिस डेज. तर या ठिकाणी या क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते या ठिकाणी राईट करून दिलं आहे. ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर हाऊ इज पेपर मॅन्युफॅक्चर्ड, राईट इन युअर ओन वर्ड्स. तर पेपर कसा तयार होतो हा तुमच्या शब्दामध्ये राईट करायचे या प्रश्नाचं आन्सर. तर हे या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे, ते तुम्ही ॲज इट इज राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हाऊ आर फायबर ऑफ टेरिलियन मॅन्युफॅक्चर्ड. तर बघा या ठिकाणी टेरिलियन्स म्हणजेच टेरिलियनचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. मराठीमध्ये टेरिलियनचा अर्थ आहे कृत्रिम धाग्यापासून बनवलेला कपडा. टेरिलियन्स आपण टेरिलियनचा धागा म्हणतो तर त्यालाच म्हणतात कृत्रिम धाग्यापासून बनवलेला कापड. आणि फायबर म्हणजे सुतासारखे मऊ असा धागा, त्याला फायबर्स म्हणतो आपण. तर याचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी राईट करून दिलं आहे, ते ॲज इट इज तुम्ही बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्लासिफाय करायचे तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला ज्या सबस्टन्स आहे किंवा ज्या वस्तू आहे त्या या ठिकाणी दिलेल्या आहे आणि त्याचं क्लासिफाय करायचं. तर पुढच्या पेजवर ते राईट करून दिलेलं आहे, बघूया. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे मटेरियल कन्स्ट्रक्शन्स, मटेरियल फॉर कन्स्ट्रक्शन्स. जे मटेरियल कन्स्ट्रक्शनसाठी किंवा बांधकामासाठी यूज केलं जातं ते मटेरियल या ठिकाणी क्लासिफाय केलं आहे. तर बघा सँड आहे, विंडो ग्लास आहे, बांबू आहेत, ब्रिक्स आहे, सिमेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मटेरियल यूज फॉर फूड. तर फूडसाठी यूज होणारं मटेरियल. तर व्हेजिटेबल आहे, फ्रूट्स आहे, वॉटर आहे, शुगर आहे. त्यानंतर नेक्स्ट लेफी व्हेजिटेबल वगैरे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मटेरियल यूज क्लोथ. तर क्लोथ मटेरियल फॉर यूज क्लोथसाठी तर वूड आहे, सिल्क आहे, कॉटन आहे. त्यानंतर मटेरियल यूज फॉर क्लीन लाईन्स तर सोप. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे गिव सायंटिफिक रिझन. तर या ठिकाणी तुम्हाला रिझन राईट करायचं आहे. तर बघा सायंटिफिक रिझन विचारलेलं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन दिला आहे वी मस्ट यूज कॉटन क्लोथ इन समर. तर समरमध्ये कॉटन क्लोथ आपण यूज का करतो. तर सायंटिफिक रिझन या ठिकाणी दिलं आहे
तर ते तुम्ही ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वी मस्ट ऑब्झर्व इकॉनॉमी इन द यूज मटेरियल्स. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते सुद्धा या ठिकाणी राईट करून दिले. त्यानंतर पुढचं आहे ह्युमस इज अ नॅचरल मटेरियल्स. तर या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचं सुद्धा आन्सर राईट करून दिलेला आहे. आणि पुढचा प्रश्न आहे ओपन एंडेड क्वेश्चन. तर त्यामधला जो क्वेश्चन आहे तो सुद्धा या ठिकाणी राईट करून दिला आहे. तर क्वेश्चन आहे मेक अ लिस्ट व्हेरियस ऑब्जेक्ट्स इन युअर हाऊस अँड नोट डाऊन द सबस्टन्स दे आर मेड ऑफ. तर या ठिकाणी राईट करून दिलेले आहेत, तर ते तुम्ही राईट करून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तर या ठिकाणी तुमच्या टेक्स्टबुक जे आहे पेज नंबर 44वर या क्वेश्चनचं आन्सर आहे. तर बघा, क्लासिफाय द व्हेरियस सबस्टन्स अवेलेबल इन द हाऊस ॲज नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्स. तर या ठिकाणी नॅचरल आणि मॅनमेड सबस्टन्स जे आहेत ते डेली यूजमधले तुम्हाला राईट करायचे. तर या ठिकाणी नॅचरल सबस्टन्स दिले आहे आणि मॅनमेड सबस्टन्स दिले आहे. तर या ठिकाणी नॅचरलमध्ये 2 भाग पडतात, अबॉयटिक आणि बॉयटिक. त्यानंतर मॅनमेडमध्ये आर्टिफिशियल एकच आहे. त्यानंतर बॉयटिकमध्ये प्लांट ओरिजिन आणि ॲनिमल ओरिजिन. तर यामध्ये कॉटन येतं, लेदर येतं. लेदर म्हणजे चामडीपासून बनवणारे वस्तू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट विल यू डू टू सेव्ह द पेपर. तर पेपर आपण कसा सेव्ह करू शकतो. तर यावर आन्सर राईट करून दिलेला आहे. तर ते ॲज इट इज तुम्ही बघून राईट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जनरल सायन्स वर्कबुक स्टँडर्ड 6 यामधील 6 नंबरचा जो लेसन आहे सबस्टन्स इन डेली यूज या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.